बाबू विजयाचा गुलाल की काय काय सांगाल? आहेच ना विजयाचा गुलाल, तर तुम्हीच सांगताय नाही का? नाही, प्रश्न विचारला आम्ही. नाही, 100% कामाच्या मत 100% पडतील. कामाच्या माध्यमातून जे केलं सर्वसामान्य लोकांनी दिलेलं मॅन्डेट आहे निश्चित स्वरूपात ते उजवा असणार आहे आणि तीनही उमेदवारांचा असणार आहे. तालुक्यात काय परिस्थिती राहील? या तालुक्यात पण बघा, धनुष्यबाणाच्या बाबतीत आता सध्या शिवसेना पक्षाच्या बाबतीत जे मॅन्डेट आहे ते सर्वसामान्य संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. तालुक्यात सुद्धा उजव्या एकदम ताकदीचं काम झालेलं आपल्याला दिसतं. आमदार नारायणगाव वारवाडी गटामध्ये काही ठिकाणी म्हणजे असं मशीन ठेवून चिन्ह दाखवण्यात आलं, याबाबत काय आपण चौकशी केली का? कारण मला वाटतं मांजरवाडीमध्ये असा एक प्रकार घडतो. मशीन ठेवून चिन्ह काय मी अजून पाहिलं नाही. मी आज सकाळपासून मतदारांच्या बाबतीतच मतदान कसं जास्तीचं होईल, काढून घेता येईल किंवा मतदानापर्यंत कसं पोहोचता येईल यासाठीचा प्रयत्न करत होतो. नारायणगावात एक ट्रेंड दिसला की क्रॉस वोटिंग बऱ्यापैकी झालेलं दिसते, काय सांगाल? त्याचा परिणाम मतावर होईल? तुम्ही असं म्हणताय ट्रेंड दिसला, क्रॉस वोटिंग, बघा प्रत्येकाचे काही संबंध असतात. त्या माध्यमातून काही मतदान जरी झालं असलं तर त्यांनी काही मला वाटत नाही काही फारसा फरक होईल किंवा बदल होईल फारसा. खासदार अमोल कोल्हे आणि दिलीप वळसे पाटील तब्येतीच्या कारणामुळं मतदानाला आले नाहीत असं त्यांनी दुपारनंतर सांगितलं होतं, पण त्यांनी यायला पाहिजे होतं असं बरंच मतदारांचं म्हणणं होतं. त्यात बघा याची त्याची व्यक्तिगत अडचण काय असेल, तब्येत चांगली नसेल तर त्यावर मी टीका टिप्पणी करणार कोण, असं पण होतं ना. माझं म्हणणं हे आहे की आपण आपल्या माध्यमातून काम केलं पाहिजे सर्वसामान्य लोकांसाठी. सर मतदान करायचे थोडं पुढे घ्या ना. हां, मतदान सर्वसामान्य लोकांसाठी सर्वसामान्य लोकांनी मतदान करावं हे आव्हान सातत्याने होतं. काय होते कार्यबाहुल्यामुळे असेल, कदाचित तब्येतीचं कारण असेल, नाही सांगता येत आपल्याला. तुम्ही चांगला प्रचार केला परंतु मतदानाची टक्केवारी दुपारपर्यंत फार कमी प्रमाणामध्ये होती, आता थोडीशी वाढलेली आहे. साधारण किती टक्के मतदान होऊ शकतं? 55 ते 60% आसपास मतदान व्हायला पाहिजे. काय झालं, प्रचार चांगला असला तरी पण आता कसं होतं, लोकांनी जर एखादा कल ठरवून घेतला असेल आणि मला वाटतं बऱ्याच ठिकाणी आज बूथ पण लागले नाही काही म्हणजे यांचे उमेदवारांचे, त्याचाही थोडासा परिणाम निश्चित स्वरूपात होतो ना. शेवटी बघा कोणतेही संघर्ष आला की मतदान आपोआप वाढून येतं किंवा मग बाकी ठिकाणचं मतदान कसं आणता येतं यासाठी प्रयत्न होतो. त्या माध्यमातून थोडंसं प्रमाण कमी असू शकतं.